नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला कारळ्याची चटणी बनवून दाखवत आहे। कारळ्याची चटणी बनवण्याचं साहित्य हे बघा, अर्धा पाव कारळे आहेत, ही लाल कलरची मिरची आहे, ही साधी मिरची आहे लाल, चवीपुरतं नमक आहे, हे लसूण आहे, हे सुकं खोबरं आहे, हे कारळे आहेत, हे धन, सफेद तीळ, ही खसखस आहे, जिरं, थोडीशी दालचिनी, ही दालचिनी आहे, ही लवंग आहे, मिरं आहे। हे आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये गरम करत ठेवलेलं आहे, तवा गरम करत ठेवला आहे, त्यात ही बेगडी मिरच, लाल मिरच टाकते, हे गरम करून घेते मी। अशा या मिरच्या चांगल्या कडक भाजायच्या। तर या मिरच्या भाजलेल्या आहेत चांगल्या, ह्यामध्ये मिक्सरमध्ये मी ह्या काढून घेते। हे जिरं, खसखस, लवंग, मिरं, दालचिनी, ही धन आहे आणि सफेद तीळ, हे गरम करून घेते मी। हे चांगलं असं गरम करून घ्यायचं। हे काही गरम झालेत बघा, कसा आवाज येतोय, तडतड तडतड। हे सुकं खोबरं जरा भाजून घ्यायचं। ही कारळ्याची चटणी मी सुकी बनवून दाखवते, जरी एक हप्ता राहते, फ्रीज मध्ये ठेवले तर 1 हप्ता 15 दिवस आपण कधी पण काढून खाऊ शकता। असं थोडंसं खोबरं भाजलं की नाही तर त्याचा कडवा पण येत नाही। हे बघा, हे कारळे आहेत, हे चांगले असे भाजून घ्यायचे। काय मी आता गॅस बंद करते, कारण हा तवा मातीचा आहे बघा, हा लगेच भाजले। हे बघा, आता मी हे चांगले भाजलेले आहेत, मी ह्यात ओतून घेते मिक्सरमध्ये। ह्याच्यामध्ये हे लसूण आणि नमक,
हा बघा कारळ्याची चटणी. जरी तुम्हाला कारळ्याची चटणी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सांगा मला कारळ्याची चटणी कशी वाटली ती. आणि ही चटणी हप्ताभर 15 दिवस बी राहते. फ्रीजमध्ये ठेवा, वरती ठेवा, कारण ही सुकी चटणी आहे.